रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि इथे तयारी चालू आहे। साईनाथ दिंडींचे उद्या आगमन होणार आहे, त्याची ही तयारी चालू आहे। गाईच्या शेणाने इथे पूर्ण एरिया सारवून घेतलेला आहे पूर्ण, आणि उद्या श्री साईनाथांची दिंडी येणार आहे, त्यासाठी चालू आहे ही सगळी तयारी। सकाळी 7:30 ला दिंडी इथे येते। पूर्ण सोसायटी मधल्या सगळ्या बायकांनी रात्रीच त्यांनी शेणसडा घातलेला आहे, कारण की सकाळी वेळ भेटणार नाही यासाठी। सगळे मिळून इथे आपापल्या दारापुढे सडा घालत आहे। सकाळी रांगोळी काढणार आणि रांगोळी काढून ते त्यावर ग्रीन कलरची चटाई अंथरणार आणि मग दिंडीचं स्वागत करणार, हळदी कुंकू आणि आरती करून। काय करतो तू? रांगोळी काढणार। नमस्कार, मी छाया, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी आले आहे माझ्या गावी धाड बुद्रुक येथे, आणि आजचा जो दिवस आहे आपल्यासाठी इथे साईनाथांची पालखी येणार आहे। या पालखी सोहळ्यामुळे इथे पूर्ण सगळीकडे रांगोळी, त्यांच्या पालखीची येण्याची स्वागताची तयारी केलेली आहे, तुम्ही बघू शकता। मिरची कापावे पोळ्यासाठी। किती किलोचे पोहे आहेत मामा? 50 किलोचे। वारकऱ्यांसाठी नाश्त्याची तयारी चालू आहे, सगळ्यांची तर लगबग चालू आहे। आता पालखीचे आगमन झालेले आहे आणि आता आपण पालखीच्या स्वागताची पूर्णपणे तयारी झालेली आहे। आता ह्या पालखीचं स्वागत होणार आहे आणि ही पालखी आहे श्री साईनाथ महाराजांची। हे बघा, खूप सारे लोक आहेत आणि आता आपण ह्यांचं स्वागत करणार आहोत। हे दिंडीमधले भालदार चौकदार आहे। भालदार आणि चौकदार यांचे हे आगमन इथे झालेलं आहे। आता यांचे पाय धुवून यांची आरती करण्यात येईल आणि यांचं जल्लोषात स्वागत होईल आणि मग दिंडीला आतमध्ये प्रवेश भेटेल।
आलेल्या सगळ्या वारकरी मंडळींचे आता पाय धुवून आणि आरती करून स्वागत केले जाईल। हे आहेत तुळशी आणि कलशवाले, यांचंही स्वागत केलं जाईल पाय धुवून। हे आहेत आमच्या वहिनी साहेब। आमच्या वहिनी साहेबांची खूप गडबड असते, कालपासून त्यांनी खूप तयारी केली आणि आता खरं तर घरामध्ये उत्साहाचं वातावरण असतं दिंडी येण्यासाठी। खूप तयारी केली जाते आणि गेले 15 वर्षापासून ही पालखी घरी येते, धावते, चहा नाश्ता आणि पाणी वगैरे घेऊन ते पुन्हा त्यांच्या मार्गाने प्रस्थान होते। हे विनेकरी आहेत आणि ही बघा, ही साईनाथांची पालखी आहे। आतमध्ये सगळं साहित्य आहे आणि त्यांचं साईनाथांची देवपूजा वगैरे सगळं आहे। हे माझे वडील आहेत आणि माझ्या वडिलांची श्री साईनाथांवर खूप श्रद्धा आहे। हे आमच्या मोठ्या वहिनी साहेब। ह्या मामी आहेत। शेजारच्या सगळ्या आजूबाजू महिला मंडळ जमा होतात, यांचं जल्लोषात स्वागत करतात। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत म्हातारे देखील यामध्ये सामील होतात, आजी आजोबा देखील असतात। खूप सारे लोक येतात, गावकरी येतात, चांगले भजनी मंडळी, महाराज वगैरे ते पण येतात आणि या पालखीचा अजून येऊन ते अजून मान वाढवतात। साईनाथ पालखीमुळे सगळ्यांनाच खूप मोठा उत्साह आहे आणि मागे बघा तुम्ही, खूप छोटी मुलं, 3 मुले आहेत आणि खूप सुंदर असा हलगीवर डान्स करतायत। आणि आपला जो धर्म आहे सनातन धर्मामध्ये वारकरी संप्रदायाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि आपल्याला फार कमी लोक बघायला मिळतात की आपल्या पिढीलाही हा वारसा सांगितला जातो आणि ही मुलं कंटिन्यू डान्स करतायत, एन्जॉय करतात आहे आणि खूप सुंदर हा कार्यक्रम आहे पालखी सोहळ्याचा, साईनाथ दिंडींचा। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता। खूप सुंदर आहे कार्यक्रम हा पालखी सोहळा, बघा तुम्ही। तुम्ही बघू शकता इथे खूप आजी आहेत। ह्या आजी असं डान्स पण करतात, ते खूप छान एन्जॉय करतात ते। आजी आहे, आजोबा आहे,
व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, मी 2 पार्ट मध्ये कन्वर्ट करते आहे. तुम्ही सेकंड पार्ट पण बघा. आजी खूप छान फुगडी खेळते. हे बघा, आता आजी फुगडी खेळ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा.